मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनल मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत महा टीईटी मध्ये पाठीमागील या ठिकाणी वर्षामध्ये किंवा मागील वर्षामध्ये PYQ कोणते आलेले आहेत ते आपण पाहत आहोत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स टीईटी मध्ये विचारलेले टॉपचे प्रश्न. मित्रांनो, टीईटी परीक्षा अगदी जवळ येऊन ठेपलेली आहे. 28 जूनला तुम्ही परीक्षा देणार आहात आणि या परीक्षेची तयारी तुमची चालू असेल, नियोजन चालू असेल, कोणाचा अभ्यास झालेला असेल, कोणाचा अभ्यास झालेला नसेल. ज्यांचा अभ्यास झालेला नाही त्यांनी कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा आहे मॅथचा ते आपण या ठिकाणी घेणार आहोत. मित्रांनो, जास्त काही बघायची गरज नाहीये. मागील वर्षामध्ये जे या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत त्याच प्रश्नांचा तुम्ही सराव करा. तेच सराव या ठिकाणी आपण घेत आहोत. तेच व्हिडिओ पहा, म्हणजे पुन्हा पुन्हा या ठिकाणी तेच प्रश्न या ठिकाणी विचारले जातात, संख्या बदल करून या ठिकाणी विचारले जातात. हा प्रश्न परत परत रिपीट झालेला प्रश्न या ठिकाणी मी घेतलेला आहे. प्रश्न असा आहे, क्रमवार सम संख्यांची बेरीज 730 आहे, तर त्यातील फक्त 6व्या व 3ऱ्या संख्येची बेरीज किती असेल? अगदी शॉर्ट पद्धतीने आपण या ठिकाणी घेणार आहोत. मित्रांनो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. पुढील प्रश्न तुम्हाला परत परत या ठिकाणी मिळणार आहेत. चला पाहूयात या ठिकाणी हा प्रश्न. कधीही केव्हाही परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न जो असतो तो समजून घ्यायचा असतो. एकदा व्यवस्थितपणे वाचा, एकदा समजलं नसेल तर दोनदा व्यवस्थितपणे वाचा आणि तो प्रश्न समजून घ्या. ज्यावेळेस प्रश्न तुम्हाला समजेल त्यावेळेस उत्तर तुम्हाला काढता येईल. पर्याय इथं 4 दिलेले आहेत, 148, 166, 154, 142. पहा या ठिकाणी याची पद्धत कशी आहे. क्रमवार 10 समसंख्यांची बेरीज. आपल्याला त्या 10 संख्या माहित नाहीत मित्रांनो, तर आपण या ठिकाणी पहिली संख्या या ठिकाणी अगोदर मांडणार आहेत. पहिली समसंख्या, पहिली समसंख्या, पहिली समसंख्या आपण या ठिकाणी x मानणार आहेत. किती मानणार आहेत? x मानणार आहेत. समसंख्या बरोबर x मानू. समसंख्येचा गुणधर्म तुम्हाला माहिती आहे. समसंख्या कितीने वाढत जातात? 2 ने वाढत जातात. पहिली 2 असेल तर दुसरी 4, तिसरी 6, नंतर 8, 10, 12 अशा 2 ने, म्हणजे प्रत्येक क्रमवार 2 समसंख्येमध्ये 2चा फरक असतो. मग ज्या वेळेस या ठिकाणी मी लिहितोय पहिली, त्यानंतर दुसरी, त्यानंतर तिसरी, त्यानंतर चौथी, त्यानंतर 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी आणि 10वी. पहा मित्रांनो, या ठिकाणी अगोदर मी संख्या लिहून काढतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी हे गणित कसं सोडवायचं आहे. तुम्हाला समजण्यासाठी आपण पद्धत वाढवत आहोत. पहिली समसंख्या कोणती मांडली आपण? x. ठीक आहे. आता दुसरी समसंख्या मला सांगा. x अधिक किती येणार आहे? 2, कारण समसंख्या 2 ने वाढत जातात. मग दुसरी आली x अधिक 2. सांगा तिसरी किती येईल? x अधिक 4. चौथी किती येणार आहे? x अधिक 6. 5वी किती येणार आहे? x अधिक 8. 6वी किती येईल? x अधिक 10. 7वी किती येणार आहे? x अधिक 12. चला पुढे, x अधिक किती येणार आहे? 14. त्यानंतर 9वी सांगा, x अधिक किती येणार आहे? 16. आणि 10वी किती येणार आहे? x अधिक किती येणार आहे? 18. पहा मी या ठिकाणी काय केलं मित्रांनो, या 10 क्रमवार समसंख्या मांडलेल्या आहेत. तुम्हाला समजण्यासाठी मांडलेल्या आहेत. पहिली समसंख्या आपण घेतली x मानलेली आपण पहिली, म्हणून पहिली x घेतली. नंतर 2 ने संख्या वाढत गेल्या. x मध्ये 2 मिळवलं, पुन्हा 4, पुन्हा 6, x अधिक 6, x अधिक 8, x अधिक 10, x अधिक 12, x अधिक 14, x अधिक 16, x अधिक 18. आता एकूण समसंख्या इथं किती आहेत? 1 पासून 10 पर्यंत क्रमवार एकूण 10 समसंख्या आपण मांडल्या. आता काय करायचंय? आपल्याला त्यांनी दिलेलं आहे की त्या 10 संख्यांची बेरीज किती आहे? 730 आहे. मग या ठिकाणी ह्या 10 संख्यांची बेरीज आपल्याला करत बसायचं नाही. ट्रिकच्या सहाय्याने आपल्याला शॉर्ट पद्धतीने जायचं आहे. तुम्ही या ठिकाणी 10 संख्यांची बेरीज करून पुढे 730 जरी मांडलं तरी तुम्हाला सोडवता येईल. पण मित्रांनो, परीक्षेत वेळ कमी असतो आणि एक सेकंद वेळ तुमच्यासाठी महत्वाचा आहे. स्कोरिंग वाढवायचं असेल तर ट्रिकने चला. मग या ठिकाणी आपण ट्रिक घेऊयात. या ठिकाणी समसंख्यांची बेरीज, क्रमवार सम संख्यांची बेरीज कोणत्या सूत्राने या ठिकाणी माहिती आहे तुम्हाला? ट्रिक माहिती आहे का? पहा या ठिकाणी पहिली सम संख्या अधिक शेवटची समसंख्या. पहा या ठिकाणी शेवटची सम संख्या, पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या गुणिले, इथं आता पर्याय बाजूला लिहू आपण, थोडीशी जागा कमी आहे. शेवटचा पर्याय किती आहे? 142. चला बघा, सूत्र काय आहे? पहिली समसंख्या गुणिले शेवटची समसंख्या गुणिले एकूण समसंख्या. हे सूत्र मी का म्हणतोय? तुम्हाला परीक्षेमध्ये हे उपयोगी पडणार आहे मित्रांनो. या ठिकाणी पहा, भागिले 2. तुम्ही म्हणाल एवढं मोठं सूत्र,
फक्त सूत्र लक्षात ठेवायची गरज आहे. परीक्षेत तुम्हाला सूत्र विचारलं जात नाही मित्रांनो. परीक्षेत फक्त तुम्हाला सूत्र पाठ असावं लागतं. डायरेक्ट तुम्ही त्या सूत्रामध्ये अगोदर किमती मांडून डायरेक्ट उत्तर काढू शकतात. आता मला सांगा पहिली समसंख्या किती आहे इथे? पहिली समसंख्या आहे एक्स. चला मांडणी करूयात या ठिकाणी. इथं लिहिलं मी एक्स अधिक, चला शेवटची समसंख्या सांगा. शेवटची समसंख्या किती आहे? एक्स अधिक 18. इथं लिहिलं मी एक्स अधिक 18. पुढे इथं कंस मांडला, गुणिले किती आहे? एकूण समसंख्या किती क्रमवार समसंख्यांची बेरीज सांगितलेली आहे? 10. मग लिहून टाका एकूण समसंख्या किती आहेत? 10. चला पुढे जाऊयात. भागिले किती करणार तुम्ही? 2. बरोबर. आता हे सोडवा. इथं एक्स अधिक एक्स, एक एक्स अधिक एक एक्स किती झाले? 2x. लिहिलं 2x अधिक 18 ला 18. ठीक आहे. पुढे गुणिले किती? 10 भागिले किती? 2. पहा आता इथे गुणाकाराचं चिन्ह आहे, इथं भागाकार आहे. बे एक बे बे पंचे 10. पुढे जाऊयात या ठिकाणी. बरोबर. मला सांगा ह्या 5 ने ह्या कंसातील प्रत्येक पदाला तुम्ही गुणणार आहेत. अगोदर 5 ने मी कशाला गुणणार? 2x ला. 5 गुणले 2x म्हणजे 10x झाले. अधिक 5 गुणले 18, 18 पंचे किती होतात? 90. भागिले इथं 1 आहे, 1 लिहायची काही गरज आहे का मित्रांनो? नाही. मग या ठिकाणी मी असं लिहितो 10x. इथं लिहितो 10x अधिक 18 पंचे किती झाले? 90. बरोबर. मला सांगा एकूण बेरीज किती दिलेली आहे? 730. आपण एकूण बेरीजच करत आहोत ना. क्रमवार असणाऱ्या 10 संख्यांची बेरीज, समसंख्यांची बेरीज करत आहोत. एकूण बेरीज किती आहे आपली? 730. मग 10x अधिक 90 बरोबर 730 हे सूत्र मांडा. या ठिकाणी किमती ठेवा. मग इथे 10x अधिक 90, अधिक 90 इकडे घेत असताना मायनस होतील. मग इथं शिल्लक काय राहिलं? 10x बरोबर. अधिक 90 इकडे उणे होतील, वजा होतील. 730 वजा किती? 90. 730 वजा 90 म्हणजे किती येणार? शून्याला 0. पहा या ठिकाणी 10x बरोबर शून्याला 0. 9 किती? 13 9 4 13. हातचाला 1 1 6 7. 640. बघा 10x बरोबर किती आलं? 640. तर x ची किंमत मी काढतो या ठिकाणी. बघा x बरोबर हे गुणिले 10, इकडे डायरेक्ट काय होतील? डिवाइड होतील, भागिले होतील. 640 भागिले किती? 10. 0 0 कटलं, खाली राहिलं 64. म्हणजे इथं आपलं उत्तर आलं x बरोबर 64. आता एक गोष्ट लक्षात घ्या, x ची किंमत आपण काढलेली आहे 64. x काय मानलाय आपण? पहिली संख्या. पहिली संख्या किती आली मित्रांनो? 64. मी इथं लिहितो x बरोबर इथं 64 लिहितो. पहिली समसंख्या किती आली? 64. आता पुढे विचारलंय त्याने, काय विचारलंय? फक्त 6व्या क्रमांकाची आणि 3ऱ्या क्रमांकाची संख्या यांची बेरीज विचारलेली आहे. आता 3ऱ्या क्रमांकाची संख्या कोणती आहे? x अधिक 4. x ची किंमत किती आहे? 64. मग 64 अधिक 4 किती झाले? 68. मला सांगा तिसरी संख्या किती आली मित्रांनो? 68 आली. त्याच्यानंतर 6वी संख्या काढा. 6वी म्हणजे ही 6 क्रमांकाची संख्या. x अधिक 10 म्हणजे 64 अधिक 10 किती झाले? 74. आणि ह्या दोन्हींची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. मग 74 आणि 68 ह्या दोन्हींची बेरीज आपण करू. 4 आणि 8 किती झाले? 12. हातचाला 1 आणि 7 8. 8 आणि 6 किती झाले मित्रांनो? 14. 142 बेरीज झाली. पर्याय कोणता बरोबर आहे बघा? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर काय आहे? बरोबर आहे. तुमच्या लक्षात आलं. या पद्धतीनं तुम्ही जर या सगळ्या संख्यांची जर बेरीज करत बसलात तर तुम्हाला वेळ जास्त लागला असता. म्हणून ट्रिक लक्षात घ्या. समसंख्यांची, क्रमवार समसंख्यांची बेरीज करण्याचं सूत्र काय आहे? पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या गुणिले एकूण समसंख्या छेद 2 करा, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला समसंख्यांची बेरीज करता येईल. या पद्धतीनं तुम्ही शॉर्ट पद्धतीनं हे उदाहरण सोडवू शकता. चला पुढचा प्रश्न पाहू. चला पाहूयात पुढचा प्रश्न काय आहे. पुढचा प्रश्न असा दिलेला आहे की क्रमवार येणाऱ्या 8 समसंख्यांची बेरीज 392 आहे, तर दुसऱ्या व 7व्या क्रमांकाच्या संख्येतील फरक याचा वर्ग किती? मित्रांनो प्रश्न फसवा आहे. आपण जर अपूर्ण वाचन केलं तर या ठिकाणी आपलं उत्तर चुकण्याची दाट शक्यता आहे. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. क्रमवार येणाऱ्या एकूण समसंख्या किती आहेत? 8. त्याची बेरीज किती दिलेली आहे? 392. त्यातलं विचारलेला भाग काय आपल्याला काढायचा काय? दुसऱ्या आणि 7व्या क्रमांकाची जी संख्या आहे त्या संख्येचा फरक काढायचा आणि त्याचा वर्ग करायचा. म्हणजे फक्त फरक लिहायचा नाही. पहा या ठिकाणी कसं सोडवायचंय त्याच पद्धतीनं आपल्याला ती पहिली समसंख्या माहित नाही. मग पहिली समसंख्या आपण मानू. पहिली क्रमवार समसंख्या किंवा इथं पहिली समसंख्या, पहिली समसंख्या
बरोबर किती मानणार आपण x. त्याच पद्धतीने लिहूयात. पहा पहिली जर या ठिकाणी किती एकूण संख्या किती आहेत 8. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. चला पटपट पटपट मांडणी करूयात. या ठिकाणी पहिली समसंख्या आहे x. नंतरची समसंख्या 2 ने वाढून म्हणजे त्याच्यामध्ये 2 मिळवा x अधिक 2. परत त्याच्यानंतरची 2 मिळवा x अधिक इथे 4 झाले. परत 2 मिळवा x अधिक 6. परत 2 मिळून संख्या लिहा x अधिक 8. परत 2 मिळून संख्या लिहा x अधिक 10. परत 2 मिळून लिहा x अधिक 12. परत 2 मिळून लिहा x अधिक 14. पहा पहिली x, नंतर x अधिक 2, x अधिक 4, x अधिक 6, x अधिक 8, x अधिक 10, x अधिक 12, x अधिक 14. अशा एकूण किती संख्या आहेत 1 2 3 4 5 6 7 आणि 8. क्रमवार 8 संख्या आपण मांडलेल्या आहेत. लक्षात घ्या. आता काय दिले त्यांनी बेरीज दिलेली आहे. काय दिलेली आहे बेरीज. आता क्रमवार संख्यांची बेरीज आपण काढतोय. ट्रिकच्या सहाय्याने सूत्र मांडा. मी या ठिकाणी डायरेक्ट लिहितोय पहिली समसंख्या गुणिले पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या गुणिले एकूण समसंख्या भागिले 2 करायचे. मग पहिली समसंख्या सांगा. मी डायरेक्ट या ठिकाणी सूत्रात किमती मांडतो मित्रांनो. सूत्र असं आहे पहिली समसंख्या लिहिली अधिक शेवटची समसंख्या सांगा किती आहे x अधिक 14. x अधिक 14 नंतर गुणिले किती करणार एकूण समसंख्या किती आहेत मित्रांनो 8. एकूण समसंख्या भागिले 2 करा. भागिले काय करायचं आहे 2 करायचं आहे. मग आता यांची बेरीज अगोदर करा. हे सम या ठिकाणी काय आहे दोन्ही x x सामायिक आहेत. मग x x ची बेरीज करा. किती आली बेरीज 2x अधिक 14 ला 14 तसंच लिहा गुणिले इथं 8 ला 8 तसंच लिहा भागिले इथं 2 ला 2 तसंच लिहा. मी स्टेप बाय स्टेप सोडवतोय. तुम्ही डायरेक्ट करू शकता. इथं 2 ने भाग द्या. या ठिकाणी बेचोक 8. नंतर या ठिकाणी गुणाकार बेरीज तुम्ही करू शकता. बे एक बे बेचोक 8. पुढे चला. आता ह्या 4 ने कंसातील प्रत्येक पदाला गुणा. आता ह्यांची बेरीज लिहा. इथं बेरीज किती आली यांची बेरीज आलेली आहे 392. बरोबर किती 392. आलं लक्षामध्ये. आता 2x आता 4 ने ह्या 2x ला बघा 4 दोन्ही किती झाले 8x अधिक 14 चौक किती झाले 56. यांचा गुणाकार 56 आला. बरोबर इथं 1 असल्यामुळे याची गरज नाही. 392 ला 392. चला आता वजा या ठिकाणी अधिक 56 डायरेक्ट तिकडे उजवीकडे आणा वजा होतील. मग या ठिकाणी 8x बरोबर हे 56 इकडे घेऊन जा 392 अधिक असल्यामुळे इकडे वजा होतील. परत यांची वजाबाकी करा 392 वजा 56 8x बरोबर या ठिकाणी पुढे मांडणी करतोय मी. इथे 8x बरोबर यांची वजाबाकी 6 6 12 हातचा आला 1 5 6 किती 9 6 3 9 हातचा आलेला नाही 3 अशीला 3 300 किती आलं 36. 8x बरोबर 336 असेल तर गुणिले 8 इकडे भागिले होणार म्हणजे x इथं लिहा x बरोबर 336 भागिले 8. 8 1 8 8 चौक किती झाले मित्रांनो 32. 1 उरला 16 झाले 8 दोन्ही 16. तर x ची जी किंमत आहे ती आली 42. किती आली 42. आपण x काय मानलेलं आहे पहिली समसंख्या आणि पहिली समसंख्या आपली आली किती 42. मग या ठिकाणी मी लिहितो पहिली समसंख्या 42. चला दुसरी किती येईल मित्रांनो 42 आणि 2 किती झाले 44. तिसरी किती येईल 44 आणि 2 किती झाले म्हणजे या ठिकाणी 42 अधिक 4 किती झाले 46. त्यानंतर 42 अधिक 6 48. चला पुढे 2 2 वाढू. चला 50 52 परत किती 54 परत किती 56. आता हे आल्या क्रमवार संख्या. पहिली 42 44 46 48 50 52 54 56. प्रश्न काय विचारले बघा दुसऱ्या व सातव्या क्रमांकाच्या दुसरी संख्या कोणती मला सांगा. दुसरी संख्या इथं आली 44. सातव्या क्रमांकाची संख्या कोणती ही 7व्या क्रमांकाची संख्या इथे आहे किती आहे 54. पुढं काय म्हणते यातील फरक या संख्येतील फरक याचा वर्ग किती बघा याचा फरक काढू आपण किती सांगा. 7वी संख्या आहे 54 वजा किती 44. 4 4 गेले 0 आणि 4 आणि 1 5 फरक आला 10. फरक किती आला 10. मित्रांनो काही काही विद्यार्थी परीक्षार्थी फरक एवढा शब्द वाचतात पुढचा वर्ग शब्द वाचत नाहीत त्यामुळे त्यांचा मार्क जातो. मग डायरेक्ट ह्याच्यात फरक 10 आलाय मग उत्तर कोणतं आहे 10. तर नाही मित्रांनो
हे उत्तर चुकतं. गडबडीमध्ये आपण प्रश्न नीट समजून घेत नाहीत किंवा प्रश्न पूर्ण वाचत नाहीत, तर पुढे विचारलेला आहे फरक याचा वर्ग किती, म्हणजे जो फरक आलेला आहे हा 10, याचा काय करायचा, वर्ग करायचा. मग 10चा वर्ग किती येतो, 100. म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे, 100 येणार आहे. 10 उत्तर आपलं येणार नाही. या पद्धतीनं प्रत्येक प्रश्न समजून व्यवस्थितपणे वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी स्कोरिंग वाढवता येईल ट्रिकने. चला या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये परत आपण मागचे PYQ या ठिकाणी घेणार आहोत. या ठिकाणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो परत टॉपचे PYQ या ठिकाणी तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन PYQ घेऊन. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, धन्यवाद.